ओरिजिनल मर्द मराठी आहेत. पहिलं कुळ सांगतो. पहिलं भोसल्यांचं घराणं आहे आणि या भोसल्यांच्या घराण्याची पद्धत आहे. देवगिरी सारखा प्रांत स्वतःच्या हातामध्ये आहे. देवगिरीला भोसले आणि राजा सिंदखेडला जाधव आहे. प्रसंग पहा किती गोडे. माय मला झोप नाही होते ताकदी फक्त सर्वांगाचे कान माझ्याकडे करा, कारण मी जिजाबाईचा आणि छत्रपती शहाजीराजांचा इतिहास सांगतोय. आपल्याला जन्मापर्यंत जायचंय. बाकीचे वेगवेगळे कथाभाग आहेत ते आपण ज्यावेळेला कधी वेळ मिळेल त्यावेळेला पाहू. पण आपल्याला मूळ आपले मायबाप कळाले पाहिजेत. जोपर्यंत मायबाप कळणार नाही तोपर्यंत उपयोग नाही. मालोजी राजे भोसले आणि लखोजीराव जाधव इथून परंपरा सुरू होते. बाल्यावस्थेत असणारा 10 ते 12 वर्ष वयाचा मुलगा, त्या मुलाचं नाव आहे छत्रपती शहाजी. आणि त्या काळामध्ये निजामाची सत्ता होती. निजामाच्या परंपरेत वाढल्या जाणारे अनेक महाराष्ट्रीयन तुम्हाला सापडतील. म्हणून बीड जिल्ह्याची बाउंड्री माझं गाव आहे. आणि त्या बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर जुन्या लोकांना विचारा, जे 80+ आहेत त्यांना विचारा, ते जुने लोक सांगतील की बाबा राजाकाराचा काळ भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2.5 वर्ष होता. आणि राजाकार त्रास देत होते चकलांब्याच्या बॉर्डर पर्यंत, कारण तिथून पुढे पश्चिम महाराष्ट्र लागला होता. म्हणून तर आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर चालू करतो. हे सोपं नाही दादा. चला. आणि मग त्या 12 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यामध्ये आपल्या पित्याबरोबर जाण्याचा सुयोग आहे. पण जात असताना त्या काळात निजामाची सत्ता होती आणि मालोजी राजे भोसले यांच्याकडे निजामातली काही खाती होती महत्वाची. सामान्य खाती होती, यांच्यापेक्षा जाधवांकडे अति जास्तीची होती. चला सूत्र सांगेल. टंग. आणि जास्तीची असणाऱ्या खात्याकडे, अर्थात ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे काहीतरी मान आहे, ज्यांच्याकडे काहीतरी बहुमान आहे, ही लोक प्रतिष्ठेनं सुशोभित दिसत असतात. नवे ज्यांच्याकडे मान आहे ना त्याच लोकांना समाजात मान आहे. ज्यांच्या माना हलायला लागल्या फक्त टिंगली करू हे मान असणं वेगळं, माना हलणं वेगळं. चला पुढे. 12 वर्षाच्या मुलाला बरोबर घेतलंय तरणा बांधले. 12 वर्षाचं किती सामान्य असेल? आता इंग्लिश मध्ये भाषण केलेला पोरगा. हा आय लव्ह यू लयच गोड केलं त्यांनी. त्यासाठी एकदा टाळ्या वाजव. हे आपल्यात पाहिजेत असे लेकर. गुरु हुन्नरीपणा म्हणतात याला. चला. आणि 12 वर्षाचा मुलगा बरोबर घेतलाय. सण आहे रंगपंचमीचा. त्याला काही भागामध्ये दिवाळी, आपलं काही भागामध्ये धुळवड म्हणतात, काही भागामध्ये धुराडी असं म्हणतात. आणि त्या रंगपंचमीच्या सणाला जाधवांचं आणि भोसल्याचं मित्रत्व आहे. मित्रत्व कसं असावं? दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये एकमेकांना भेटण्यासाठी. आपले मित्र भेटायसाठी जाते पण स्वार्थी. इतके स्वार्थी. तुम्ही स्वार्थी आहेत. खरं बोलतो खोटं बोलतो मी? बहीण आल्यावर जास्त जीव लावता, म्हणजे बहीण आल्यावर जास्त जीव घालता का नणंद आल्यावर? पडून द्या माहेर बामगाळा एखादा. खरं बोला. बहीण आल्यावर जीव लावता का नणंद आल्यावर? दोन्ही आल्या तोंडापुरता नका म्हणून पातात बापची चिंतरी गेल्या. खरं वस्तुस्थिती आहे का? बहीण कुठपर्यंत प्यारी आहे? जोपर्यंत बहीण बहिणीला पैसे देती. 2-3 बारा दिले बाई बहिणीने म्हणून महासावसाय ठेकायला बसला. तुझी बहीण काय रतन टाटाची चुलती आहे का काय? मला मिळत लागा. 3दा दिले आणि एकदा म्हणले नाही कसं केव्हा याकडे पैसे तिच्या पाडा ती आंबा. एकदा नाही दिले तर आपलं इथे 80 रामता गांगे निघाला बाजाराला बोदेगावच्या. आता इकडे काय मला बाजार हिरापूर, टप्पू बाजार हिरापूरचा असेल. हिरापूरच्या बाजारला आपण निघू. पहा महाराज, एखाद्या मित्राने फायदा करून दिला तर आपण त्याचं हिळात 2दा नाव घेऊ. पण जर एखाद्या मित्राने तोटा केला आणि मसाळ 55-50 ला केली, तेवढी तू एक. घरची आल्यावर कस्तुरी देते 2, कस्तुरीच्या सोना देतात 3. बाई म्हाताऱ्याला अक्कल नाही. 55 मसाळ 50 लाच गेली. हा स्वार्थ आहे. ज्याच्याकडे स्वार्थ नाही ते 2 नाते. राजा सिंदखेडचं नातं आहे. स्वतःच मित्रत्व आहे अंतःकरणामध्ये. त्या मित्रत्वामध्ये लवलेश नाही. मित्राचा मुलगा पाहिला आल्याला काय ताकद आहे हो. आणि धुळवडीचे दिवस दोन्ही बाजूनी 2 रंगीबेरंगी ताड भरलेले. मित्र आले, मित्रांना बसायला आसन दिलं. ते आलेले मित्र होते त्यांचं नाव होतं मालोजी राजे भोसले. आल्यानंतर दोन्ही सिंहासनावरती 2 राजे आहेत.
एकाकडे राजाचा किताब आहे, दुसरीकडे प्रधानाचा किताब आहे. राजापेक्षा प्रधान कनिष्ठ असावा या न्यायानं बैठक व्यवस्था केली. पण मुलगा गोड आहे, लेकरू गोड असलं की माणसं उचलून कोणाचंही असो, आणि लेकरू शेबडा असल्या कोई काही मावशा वर्णन करतात, बाई काय सांगावं महावाग वाहक पाहायला इतकी डेरी इतकुले हात पाय 2-2.5 माश्या वाघाच्या नाकाव, वाघाच्या अंगात चिमूट भर कापड नाही तरी पहा बाई महा लेकरू तसा असावं तर ना बांड. 12 वर्ष वय किती कोळा असेल महाराज. 12 वर्ष 13 वर्षाचा पोरगा मुलाला बोलवलंय, राजा ये. पोरगा काय आपल्या पोरानं थोडंच होता, आम्ही नाही येणार. अधिकारी पोरगा होता, पण शुद्ध बी जापुटी फळे रसाळ गोमटी अधिकारी पोरगा होता. पोरगा गेला आणि गेल्याच्या नंतर पोराला असं जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. कुरळे कुरळे केस आहेत, थोड्या लाईट मिशा आलेल्या आहेत, कुरळे कुरळे केस आहेत, नितडी छाती आहे, त्यांना बाण पोरगा आहे, तारुण्यात पदार्पण केलेलं पोरग आहे. आणि त्या पोराला जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि मग लखोजीराव जाधवांनी त्या 12 वर्षाच्या तरण्या बाण लेकराला स्वतःच्या मांडीवर बसवलं. इतकं गोड. मांडीवर बसवल्यानंतर काही वेळाचा अवधी गेला, त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवणं चालू आहे, भोसल्यांना बोलणं चालू आहे. दोघांचा प्रकार सुरू असताना बाहेरून आता 11 ते 10 वर्षाची पोरगी पळत आली. 10 वर्षाची पोरगी पळत आली. असं कुठलं लेकरू आहे आपल्या बापाच्या मांडीवर दुसरं पोरग बसल्यावर ते लेकरू शांत बसतंय? बसेल. पुरी लांबून पाहिलं, पुरीची तळपायची आग मस्तकाला गेली. पोरगी काय बंटी बबली स्वीटी गुड्डी पपी असली नव्हती. आज सरे नावाचं वाटोळ झालं. बंटी बबली गुड्डी पप्पी नाव आहेत का? नाव आहे ते नाही. शिवजयंती करताय ना तुम्ही, एवढ्या संख्येने आलात ना, फक्त नाव जरी घरी घेऊन गेले तरी पोरांनी केलेल्या शिवजयंतीचं सार्थक होईल. सार्थक होईल. नाव बदला नाव. हिरापुडी हिरा अक्का नाव कोणाचं? आपलंच. विनोद नाही हा, विमल नाव कोणाचं? अशी एखादी पुढी आली का? शब्बाना करिश्मा. द्वेष नाही बरं का त्यांचा, पण हे फोपावतंय आपल्याला का? हिरा खातो ना, हिराला खातो काय हा मतभेद का? चला पुढे. त्या 10 ते 11 वर्षाच्या पोरीने पाहिलंय आपला स्वतःच्या बापाच्या मांडीवर कोणीतरी परकीय बसलाय. पोरगी काय कमी नव्हती. पोरगी जवळ आली आणि आल्याच्या नंतर जशी आली ना पळत पळत, तशी पोरगी बापाच्या दुसऱ्या मांडीवर बसली. दोन्ही मांड्या लॉक झाल्या, पण बसणं तर नीट बसाव ना. अधिकारी पोरगी होती. त्या पोरीनं त्या पोराकडे पाहिलं, आपला हातात म्हणलं हे पप्पा. आपलं पोरगा अधिकारी होतं. पोरगा म्हणला नाही होत राहत. जागच्या जागेवर खुणाखुणी सुरू झाली. दोघांची खुणाखुणी चालू असताना पोरगी म्हणते नाही उतरत. बापाची माझ्या मांडी, घर माझं, दार माझा, बाप माझा, मांडी माझी उतरत नाही म्हणतो. चिमटा घ्यायला सुरुवात केली. पोराने जागेवर पोरीचा हात धरला, जसा हात धरला असा पिळवणार. पोरीने टपकन मांडीवरून खाली उडी टाकली आणि जशी पोरीने उडी टाकली ना, तशी पोरगी पलीकडे शेजारी असलेल्या ताटाजवळ गेली. गुलालाचं भरलेलं ताट होतं. 11 वर्षाच्या त्या चिमुरड्या पोरीनं हातामध्ये गुलाल घेतला आणि पहिला गुलाल सिंदखेड राजाला ज्याच्या अंगावर टाकला त्या तरण्या बाणपोराचं नाव छत्रपती शहाजी महाराज. विडाराव आणि ज्या वेळेला गुलालाची उधळण झाली त्यावेळेला मालोजी राजाकडून पहिला शब्द गेला, वा काय जोडा दिसतो रे. भोसले तोंड सांभाळून बोला, तुमची आणि माझी बरोबरी नाही. माझी जीव, जिजाबाईंना लाडाने जीव म्हणायची, माझी जीव एवढी गोड आहे, माझी जीव त्याच अधिकारी व्यक्तीला दिल्या जाईल ज्याची या बरोबर माझी बरोबरी होईल. माणसानं नातं बघत असताना बरोबरीचं बघावं. हे छत्रपतींच्या काळातलंय. आपल्याला बरोबरीचं नाही लागत. पोरग काय करतं, पोराला कमीत कमी सरकारी नोकरी पाहिजे एवढी हळदन पडायचं होतं ना. आपण अभ्यास करत नाही. गेल्या 10 वर्षापासून नोकर भरती आहे का? शिक्षक लागलेत का? सरकारी आरोग्य खात्यात जागा लागल्यात का? नाही. गेल्या 10 वर्षात MPSC UPSC सोडता कुठल्याही जागाची पद भरलेले. मग आता जे शिक्षक आहे त्याला डबल देते का? काही झालं तरी बबी मी कस्तुरीन बबी दोघी नोकरदाराला देईन. काय पेडे डोक्यातलं काढा.
बरोबरीचं नातं पहा. आपल्यापेक्षा वर चढ पाहिलं, आपल्यापेक्षा वर चढ पाहाल तर एक दिवस तुमचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. गॅसच्या टाक्या जाळा त्यात कसं काय? बरोबर आहे ना? आपल्यापेक्षा वरचढ पाहिल्यामुळेच गॅस फुटतो. आपल्यापेक्षा वरचढ पाहिल्यामुळे आता राखेल बंद झालं. पहिला टेंबा पडायचा अंगावर. मुलीच्या बोलतोय मी, वास्तव आहे. आपल्यापेक्षा बरोबरीचं पहा, लेवलचं पहा. आपल्यापेक्षा जास्त पाहाल तर एक दिवस तुम्हाला त्रास भोगावा लागेल. चला, दोघांची चर्चा झाली. काहीच नाही तुमच्याकडे भोसले. जर तुमच्याकडे काही नसेल तर मी मुलगी देणार नाही. ठरलं. मालोजी राजांना हे ठसलं. आणि ठसलेले लोक सोडाने पेटून उठत असतात. फक्त ठसायला पाहिजे. आतापर्यंत ठसत नव्हतं पण बऱ्याच जणांचं भागत होतं. आता ठसलं. आता त्याच्या त्याला एक झाले. दादा, एक वाक्य लक्षात ठेवा. छत्रपतींची चरित्र कथा करतो मी 6 दिवसाची. ऐका, ज्या महाराष्ट्राच्या राजानं एका 12 वर्षाच्या पोराला आपल्या जवळ घेतलं त्या पोराचं नाव भीमा लोहार. भीमा लोहार. लोहार समाजातला तारणा बांड पोरगा. पहिलं मित्रत्व त्याच्या बरोबर शनिवार वाड्यातल्या दरवाजात केलं. इतिहासात नोंद आहे. कधीतरी गुगलला त्याला सर्च करा, कधीतरी युट्यूब बघत जा. आपल्याला काय बघतील त्याचा मीडच लागा ना. मैं तेरे बीच जी नहीं सकता, तुम मेरी जिंदगी का क्या कसूर हो. निस्त पुढ्याचं भीतोय पाल धुवून तर पुढे काही गरज आहे. सर रिसर्च करा. हे रायगड काय, विशाळगड काय, पन्हाळगड काय, पावनखिंड काय, बाजी काय, मोरारजी काय, हेसाजी काय, रिसर्च करा. त्याच्यावर अभ्यास करा पोरांनो. फार शिकायला भेटतंय. जाऊ देऊ. चला पुढे जाऊन सांगतो अजून. का आपल्याला कळत नाही. आतापर्यंत एक नव्हते, आता एक झालात. ऐका ना, त्या भीमा लोहाराला छत्रपतींनी महाराष्ट्र राज्याच्या शास्त्र शाळेचा अध्यक्ष केलं. जातीनं कोण? जातीनं कोण? अजून मावळ्यातले असे मावळे सांगून देईन ज्यांच्या जातीचा आणि तुमच्या आमच्या जातीचा संबंध नाही. का नाही? त्याचं कारण आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती एका छत्र छायेखाली जर कुणी उभा केल्या असेल तर फक्त माझ्या राजानं विडालं. सुडानं पेटले. काही जरी झालं तरी माझ्या पोराला डावललंय ही खंत व्यक्त करत 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 विठोजीला उचललं. स्वतःचा मुलगा शहाजी घेतला, नोकरीला लाथ मारली, डायरेक्ट वेरूळला. आता सोपं काय? नोकरी गेली आणि छोकरी बी गेलीच ना. आजच्या मितीला गेली. पण गेल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला प्रसंग आला. काय प्रसंग पडला? वेरूळला स्वतःच्या घरामध्ये आले. घर सामान्य आहे. घर सामान्य, घर किती लहान असू द्या, अंतःकरण हे मात्र राजमहालासारखं पाहिजे. विचार राजमहालासारखे पाहिजेत. विचार आणि अंतःकरण राजमहालासारखं असेल ना दादा, तर एक ना एक दिवस तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नोकरी सोडली, वेरूळला आले, संध्याकाळ झाली आणि अंतःकरणामध्ये काहूर माजू लागलं. का? हे जगदंबे, काय चुकी होती ग माझी, काय चुकी होती? आणि मनातल्या मनात जगदंबेचा धावा सुरू झाला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा भवानीचा. मुदे गंबे
जय चातुर्यार्थ कला कामिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी रिया हे आई असं काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये बदल कर असं एखादं कार्य कर मा असं एखादं कार्य कर ज्यानं मला काहीतरी दिशा मिळेल देवाला बोलण्याची ताकद तुमच्या आमच्यात आहे का झोपल्या का काय नाही ना झोपू नका तुमच्याकडे आखाडाच महिना येतो पटकन हवा आणतो आखाडाच महिना येतो का आखाड्याच्या महिन्यात सवासणी घालता का कशाच्या पटापट एका वाक्यात उत्तर कशाच्या लक्ष्मी येतात बो आणि शिवरले बरोबर ना हा तिघाच्या तुम्ही काय करता सवासणीचं वय सांगा 3 4 5 हायेस्ट सवासणी नसली तर 6 वर्षाची 5-6 जणीचं टळकच पुढं सवासणीला जाऊ द्या. आता तुमच्याकडे महिला मंडळ भेटत नसेल सगळे कामाधंद्याला जावं लागतं तुमच्याकडे म्हणजे आपण बीड जिल्ह्यातले मी सुद्धा बीड जिल्ह्यातला कामधंदे असते त्या टायमाला आखाडात महिना असतो काही बखाड पडलेले असते काही जागेवर पावसाळे फटकारे आलेले असतात काही सरकी लावतात काही बांधबुंद कोरी त्यात काही जाऊन असं वगैरे वगैरे चला नसतील तुमच्याकडे महालक्ष्मीला त्या लक्ष्मीला जात असताना निवद करतात का नैवेद्य बोला ना तुम्हाला माझ्या गड्याची शपथ निवद करतात का नैवेद्य निवद नैवेद्य नाही निवद आता कसं खरं बोलले चला लक्ष्मीच्या 7 येताळाच्या 7 आणि शिवरल्या आईच्या 7 सात्रिक बोला सात्रिक सात्रिक किती 24 वा सरचा नंबर दे का राजा आपण सरांचा सार्वजनिक समितीच्या वतीने सत्कार हा सात्रिक 21 निवद करता तुम्ही मग 21 निवदाला 21 चपातीचे उंडे का एका चपातीच्या उंड्यात 21 निवद गहू जाळले का मोदीत कुपन आलं नाही का घरी नाडा पाडा सगळा पीठ उडलं का काय झालं काय सांग तुला महाराज शपथ हा जाऊन दे आता गहूच नसतील उडाला असेल बा मोदीचं कुपनचा 2000 रुपये आता नसते आता जानेवारीत आले तो बी गेला फेब्रुवारीची 22 तारीख अजून नाही आले नका काय ना गहू आहेत ना फुकट हा चला 21 निवद तयार करता एका चपातीच्या उंड्यात बरोबर आहे पण तुमच्याकडे भजे म्हणतात का बोंड इमानदारीने सांगा भजे ओरिजिनल ते भजे नसतात नाव फक्त भजे वेल एज्युकेटेड पणाचं पहिलं लक्षण भज नाहीच भज कशाला कोण कशाला आता ते नाही सांगत ते सांगितलं पुन्हा 5 मिनिटं लांबत आहे भज बर चला ते 21 निवदर 21 निव भजे का एका भाजीचे 21 तुकडे नाही का लक्ष्मी चावून खावायची तुला अरे कस्तुरे ए गंगू आत्या ए अंशिरामता त्याची संत सामिंद्र अक्कव का भजे उडले काय भजे उडले हा 21 आमच्या गावातल्या चंद्रकलीनी माझ्या डोळ्या देखता 21 तुकडे केले शेजारी म्हातारा होता अर्ध बोंड म्हाताऱ्या पुढे फेकलं 3 वाजता म्हाताऱ्याने 5 ला तसंच तोंडातून काढलं बेडकान ते अर्ध बोंड सांगत तसंच कोंबडी पुढे फेकलं कोंबडीने 4:30 वाजल्यापासून खात होते 6:30 वाजता कोंबडी नाही फुटलं बाबाचा अनुभव अर्ध्या बोंडात 21 निवद बरं जाऊ द्या हे कार्य करत असताना ज्यांच्या जवळ अधिकार आहे हा वेळ झाली ना आता ज्यांच्या जवळ अधिकार आहे ते लोक देवापर्यंत पोहोचत आणि एवढ्या निवदात आपल्या घरातली आजी म्हणते बाई बाबीचं काही चांगल्या ठिकाणच्या गोंडी पुढल्या वर्षी अशाच सवासणी लक्ष्मी म्हणते तो सवासणी तिकडे चुलीत आणि तो हा निवद चुलीत घाल लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा अंतःकरण पाहिलं आणि मनामध्ये मूर्ती ठसली ती मूर्ती जगदंबेची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते अंतःकरणात मूर्ती ठसली 12:30 वाजेपर्यंत विचार केला ऐका पोरांनो रे 1:15 वाजता झोप लागली
आली आणि बरोबर पहाटे 2:15 पहिलं स्वप्न पडलं. या सर विठाल. स्वप्न पडलं आणि स्वप्नात साक्षात जगदंबा आहे. देव स्वप्नात येणं एवढं सोपं नाही. आम्ही किलूचे टाळ पाऊस आणले. माझ्याकडे पहा मंगलम भगवान विष्णू मंगलम गौड घ्या मंगलम कुठे टाकतो सर्व मंगल मागले. ए राम्या शिळी शिळी ताप येवना भावी तुळशी पाणी जोडा हात म्हणा पचित. ए गंगे अगं बाजाराला जायचंय मग सडी काल भाकरी बांध. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण नमस्तस्यै 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 नमः. जीव घेत का जीव घेत. हा पावसावर आणले महाराज. देव सोडाव देव सोडा. ऐका ना स्वप्न असं पडावं आयुष्यात एखादी गोमाता यावी. स्वप्न असं पडावं सरांसारखे 2 वारकरी यावे. स्वप्न असं पडावं नगद नारायणगडापासून चाललेली दिंडी यावी. स्वप्न असं पडावं हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवरायांची प्रतिमा अंतःकरणात यावी. स्वप्न असं पडावं जिजाऊ मासाहेब जन्माला याव्यात. स्वप्न असं पडावं नाही कोणी आलं तर ज्याने आपल्याला जन्म दिला ते मायबाप स्वप्नात यावे. ज्या दिवशी असे स्वप्न पडतील त्या दिवशी तुमचा परमार्थ ओरिजिनल आहे. विडालो स्वप्नाला हलक्यात घेऊ नका. रामकथा प्रवक्ता या नात्याने सांगेल. पहिलं स्वप्न आमच्या कौशल्य आई साहेबांना पडलं होतं. चला स्वप्न पडलं 2:15 मालोजी उठावं लागेल. का एका वटवृक्षाच्या झाडापासून बरोबर 9 फूट अर्थात 9 बाण याच एवढं अंतर सोडा आणि 10व्या बाणाला खोदकाम करा. 10व्या बाणाला खोदकाम केल्याच्या नंतर तुम्हाला प्रचंड धनलाभ होईल. आणि त्या धनलाभाची प्राप्ती झाल्यानंतर अगोदर भगवान घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. 1 वाडा बांधा. 2 हत्ती घ्या घोडे घ्या वेगवेगळ्या प्रकारचा शस्त्रसाठा घ्या. निजामाच्या राजवटीमध्ये तुम्हाला राजे म्हणून किताब मिळेल. एवढं कार्य तुमच्या हातून पूर्ण कराल ही अपेक्षा बाळगते तुमचीच कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. 2:15 स्वप्न पडलं. 2:30 वाजता स्वतः मालोजीराजे उठतात. विठू उठावं लागेल तुला उठावं लागेल. स्वप्न पडले. स्वप्नात माझी जीव येणार. स्वप्नात माझी जगदंबा आली आणि जगदंबेने साक्षात्कार दिला. विठूला खोटं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला इतिहास पूर्ण नाही सांगायला वेळ फार कमी आहे. शॉर्ट मध्ये उड्या आणतो. दुसऱ्या दिवशी उषक कालाच्या वेळेला खोदकाम केलं. 9 फुटाचा जागा सोडली. 10व्या फुटाला खोदलं. 1 नाही 2 नाही मालोजी राजे भोसले यांना त्या काळात साखळदंडानं बांधलेले 7 रांजण धनलाभ पहिला झाला. आणि त्या धनलाभातलो पहिला जीर्णोद्धार कोणाचा झाला असेल तर भगवान घृष्णेश्वराचं मंदिर वेरूळ स्वतःच्या बापानं ही पहिली क्रांती केली. आणि ती क्रांती करत 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 घोडे झाले दिवट्या झाल्या छत्र झाले संपत्ती झाली आणि सगळ्या गोष्टी होत असताना आता आपला राजा म्हणून मालोजी राजेंची ओळख निर्माण झाली. निजाम हुशार होते. निजामानं विचार केला अरे बाप याला जर 2-2 4-4 लोक जर हा गोळा करायला लागला तर आपल्या विरोधात उभा राहण्याची भीती आपल्याला दाट आहे. म्हणून मालोजी राजेंना त्या काळातला राजेशाही किताब देवगिरी प्रांताचा किताब निजामांनी बहाल केला. आणि बहाल केल्यानंतर तिथून पुढे काही दिवस मालोजी राजांनी तो किताब व्यवस्थितपणे सांभाळला. मोठ्या लढाईमध्ये मालोजी राजे मारले गेले. त्यावेळेला छत्रपतींचं शहाजी राजांचं वय होतं अवघं 15 ते 16 वर्ष. 16व्या वर्षी 17व्या वर्षी बापाचं जाणं आणि ते सुद्धा अकाली जाणं हे शहाजी राजांना पटलं नाही. पण 17व्या वर्षामध्ये पोरगा तरणा बाण दिसू लागला आणि स्वतःचा मित्र गेल्याचं दुःख ज्यावेळेला शिंदखेडच्या पाटलांना झालं त्यावेळेला पाटील आले आणि बापाच्या जागेवर कर्तबगार राजा घराण्याचा राजा म्हणून छत्रपती शहाजींना तो किताब पुन्हा बहाल करण्यात आला. बापाच्या जागेवर मुलगा शोभून दिसत असतो पण मुलानं ती क्रांती करावी लागत असते. बाप जर कीर्तनकार असेल बाप जर गायक असेल बाप जर वादक असेल आणि पोरग निस्त पिचकारे हाणीत असेल कळालं. पोरग जर 7-8 फुटावून भक्का हाणीत असेल पोरग जर चालताना गाडी 80-80 करीत असेल नाही कळालं. असं जर पोरग असेल
असं असं जर पोरगा असन तर बापाने दुसरं डोकं लावायचं नाही, पोराच्या मुंडक्याला दगड बांधायचा, ऊर फाटं सोडायचं. महाराज एक वाक्य सांगू का तुम्हाला? एक वाक्य सांगू, फार फार मोठं वाक्य आहे का? थोडं वाक्य घरी घेऊन जा. सर समोर आहेत. सर त्यावेळेला वृद्ध झालेले असतील आणि मी सरांच्या जागेवर आलेलो असेल. 8 ते 10 वर्षाच्या नंतरचा काळ एवढा भीषण आहे. हे तुम्ही जे सोंग चालली ना, हम दोन हमारे, हम दोन हमारे, हम दोन हमारे, दोनच तोंडन खिचडी बोंड. राजेश तुला काय टाकू? तुला टाक 2-4 पाहिल्या आणि मला टाक 2-4 पाहिल्या. बायको नवऱ्याला म्हणती, अरे घनश्याम येताना जरा तिकडनंच राईस घेऊन ये, आपण दोघे तेवढाच खाऊ आणि माथारी वड्याला झोपू. ही परिस्थिती बंद करा. सर समोर येत आहे का? पोरांनो, मला 4 चुलते आणि 3 आत्या, 4 आणि 3 आणि महा एक बाप किती झाले? 8 लेकर जर माझ्या आजीला होते, मला किती पाहिजे? म्हणा नाही, हे आपल्यासाठीच, फक्त आपल्यासाठी. हम दो हमारे आणि हम दोन हमारे 5-25 कोटी बाल, त्यांच्याकडे भांगार, त्यांच्याकडे केस, गहू तांदूळ. अरे आपले काय झोपले काय? आपले म्हणतो नाही हो, थोडी स्पेशालिटी चिला पाहिजे. वस्तुस्थिती हो, वस्तुस्थिती आहे दादा. नाही रे नाही, कुठल्या जातीचा धर्माचा द्वेष म्हणून बोलत नाही रे. काळाची गरज आहे. 10 वर्षानं हिंदू हिंदू म्हणून जर ओळखायचं असेल तर आज सर्वांनी एका मंडपात या. त्यावेळेला छत्रपतीची जयंती आपण साजरी केली असं करू. बाप गेल्यानंतर तर ना बांड पोरगा थोडा हळहळा, कारण बाप गेल्यानंतर किती दुःख होतंय ना. ज्याचा बाप गेला त्याला विचारा. ज्याचा बाप जिवंत आहे, पोरांनो झाली शिवजयंती, गेला तुम्ही घरी. नाही तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेली एकदा जमेल, ऐका रे ऐका. नाही पंढरपूरला गेली एकदा जमेल, इथूनच नगद नारायण महाराजांच्या झेंड्याला नमस्कार केला तरी चालेल रे. पण ज्याचा बाप जिवंत आहे ना, ज्याचा बाप जिवंत आहे ना, मरेपर्यंत त्या बापाची सेवा करा. जगाचा बाप तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. बाप स्वाभिमानी बाणा, त्याचा कणकार कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. कसा आहे बाप सांगू? बाप ढाल तलवार, बाप ढाल तलवार, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. महिला मंडळ ऐका, तुमच्या घरी सुद्धा तुमच्या माहेरात तुमचे बाप जिवंत आहेत. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत एकही दिवस पुरीची पिशवी रिकामी येत नाही माहेराहून. पण ज्या दिवशी मायबाप गेले तेव्हापासून पुरीच्या पिशवीत चतपर भाकरीचा तुकडा सुद्धा द्यायला मागे पुढे पाहतात. तो बाप साठवीत अश्रू, बाप साठवीत अश्रू, फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. बाप थकल्यावरती, ऐका एखादं धरू नका, नाही माळी घातल्या चालेल, पण ज्यानं मरेपर्यंत मायबापाची सेवा केली. पंढरपूरला जाताना गेल्यावर गेल्या पांडुरंगाकडे का अगोदर मध्ये कोणाच्या पाया पडता? हो आहे का? नका रडू मग, रडायचं येत आहे, रडू येत. वस्तुस्थिती आहे दादा, वस्तुस्थिती आहे. पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं दर्शन ज्या वाघाचं आहे त्याला भक्त पुंडलिक म्हणतात. आणि त्या बापानं, त्या पुंडलिकानं काय केलं असेल? जगाच्या मालकापर्यंत नाही गेला पुंडलिक, जगाच्या मालकाला यावं लागलं. का? फक्त पुंडलिकाची सेवा. बाप थकल्यावरती, बाप थकल्यावरती त्याचा बनारे आधार. जिवंत आहे तोपर्यंत आधार बना. गेला ना, काय उपयोग पुन्हा. किती घातले पितर, किती घातले पितर, किती घातले पितर. मॅडम गुलाबजामू नको घालू बाबा, जिवंत आहे तोपर्यंत त्याला गरम गरम भाकरी खायला दे. छत्रपती शहाजी राजांच्या आयुष्यातला बाप गेला, पण बाप गेल्याच्या नंतर पोरग उभा राहत असतं. बरेच लोक येतात, घाबरू नको पप्या, घाबरू नको श्याम्या, घाबरू नको राम्या, आम्ही तुला मागं पुढं बघू. कोणी मागं पुढं पाहत नाही दादा,
जोपर्यंत बाप आहे कसाही असू द्या, बाप म्हणत असतो बाळा घाबरू नको, अजून तुझा बाप जिवंत आहे. त्याचा बाप जिवंत आहे, त्याला कशाची भीती नाही. ज्याचा बाप गेला विचारायला त्याला बाप गेल्यानंतरचं दुःख काय. मालोजी राजे जातात आणि मालोजी राजे गेल्यानंतरचा पहिला प्रसंग पहा. मालोजी राजांचा पहिला प्रसंग आहे. मालोजी राजे जातात पण कर्तबगार पोराला निजामकालीन राजवटीमध्ये पुन्हा राजकीय किताब बहाल केला जातो आणि बापाच्या जागेवर मुलगा राजकीय किताबात येतो म्हणून लखोजीराव जाधवांचं मन पालटतंय. विठोजीला बोलतात आणि पुढे प्रकार शुभमंगल सावधान. म्हणून तेच लग्न रातोरात वेरूळला येतं. या वेरूळ गावात जेवल्यासारखे बातला. हा लग्न आहे, लग्न छत्रपती शहाजी जिजाऊ मासाहेबांचं. सोन्याचं 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 अंतःकरणात धरलेला एखादा नवरदेव जर तुमच्या पोरीला भेटला किती आनंद होतो. आणि मग वर्णन करावं कोणी, सासूनी. कोणाचं? बस तुम्ही बोलल्या म्हणजे तुम्ही हातात कीर्तनच पावलं. काय सांगू बाई माझे जावई. करू का वर्णन उचल? नाही मला इतका वेळ नाही पण 1 सेकंदात सांगतो पुढे जातो. काय सांगू बाई माझ्या बबीचा नवरा गाडीच्या खालीच नाही. काय सांगू बाई माझ्या कट्टीचा नवरा घासा तुकडा पोटात जात नाही. मी म्हटलं कमून तुला नाही माहित काय ऐकणार. म्हटलं काय तो ड्रायव्हर आहे कोणाच्या दुसऱ्याच्या गाडीवर आणि गाडीच्या खाली नाही. तो 55 लाखाची तर असला तरी काही उपयोग. माझ्या बबीचा नवरा बाई आणि मग सव पहा. हा बघे दावायला बोलूया ना. आला ना आता महिना. मला ही अंगठी पाहिजे की लई राग येतो पण पर्याय नाही. पर्याय नाही. ह्या कार्यक्रमातल्या बाकीच्या अंगठ्या मी काढून ठेवल्यात पण हिला काढूच शकत नाही. तराशे मला सांगू का? सांगा तुमचं सांगा ना.
सगळी इच्छा होती ही अंगठी काढायला गेलं तर मग येडी माहिती सोन्याचं बासिंग लग्न राजाचं लागत सिंदखेड राजाचं लग्न ठरलंय जिथे लाडू आला जिलबी आली बासुंदी आली सगळा बेत आला सगळा कॅन्सल करावा लागला वेरूळला यावं लागलं वेरूळला लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर जा जा सासरी मुली तू जा जा सासरी जा जा सासरी मुली तू जा जा आणि ऐका ना आईबाप जर अधिकारी असले ना तर लेकर अधिकारी आईबापच जर बिलिंदर असले सांगू का साखरपुडा झाल्या बबीच्या घरी पहिली एक वस्तू येते पोरायकून कोणती अरे बाप अवघड खेळ झाला मग ती बबी एकूण विचारती जेवलेत का पहिल्या दिवशी गेल्या हो झाले माझे जेवण तुझ्या घरून पुरणपोळी घेऊन आल्यापासून जेवणच गेलेलं पहिल्या दिवशी बरं वाटतं तो काय बरं वाटतं पहिल्या दिवशी फक्त दुसऱ्या दिवशी सकाळ झाली गुड मॉर्निंग उठलास 24 तासात उठलास 7-8 दिवस झाले की काय करतो रे आयो लाडात आली महिना दीड महिना झाला म्हातारी कडे गेली म्हातारी भाकर गेली असेल तू कुठे हिंडतो आता पोर होय ना घरी अरे माझं तुझ्यावर फार प्रेम आहे महिन्यातच या मोबाईलचा जाळ आहे मला जाळ आणि तरी ही कस्तुरी होती बाई बबी सकाळपासून फोनवर आहे माल का सांगा तिच्या पण अजून काय फोन तिला खाली ठेवला नाही ती सगळा कहार जाळायला लागली घर आणि बरं तिचा एकटीचा दोष नाही तुम्ही बाबे नीट चालली लई त्या डांगरीच्या पुढे पुढे करू तिचं लुगडं धुवू गिराला पुसू तो हर सुद्धा डबल जाळ पाडणार आहे त्याचा तू तिला सांगती पण तो ह्या घरात 3 येत ना ती तरी एकाच्याच घरी दिली पण तुला 3 पोर आहेत आणि ती घ्यायच्या 3 सून आल्यावर 15 दिवस राहावं लागत अरे बाळ आपले विचार क्लिअर ठेवा लखोजीराव जाधवांनी हात जोडलेत आपल्या पोरीला बाळा ज्या घरात चालली ते कुलभूषण आहे ज्या घरात चालली ती ऐश्वर्यवान आहे ज्या घरात चालली ती भोसल्याची परंपरा आहे आणि भोसल्याच्या परंपरेमध्ये प्राण गेला तरी चालेल पण भोसल्याच्या परंपरेमध्ये स्त्री आणि पातिव्रत्य धर्म या 2 गोष्टीचा संयोग जुळालाच पाहिजे आणि जीव तुला तो जुळवा वाच लागेल लग्न झालं ना अवघ्या 8 दिवसात निजामाकडे काही वस्तूसाठी बोलवण्यात आलं त्या काळात निजामाकडे काही मंत्री होते त्या मंत्र्यात भोसले होते त्या मंत्र्यात जाधव होते त्या मंत्र्यात मोरे होते त्या मंत्र्यात खंडागळे होते त्या मंत्र्यामध्ये कापसे होते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकार माणसाकडे वेगवेगळे पद दिले होते आता सूत्र ऐका खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला आणि वाद सुरू झाला भोसल्यांचा आणि जाधवांचा ज्या जाधवांचा पहिला वाद सुरू झाला त्याचं नाव दत्ताजी आणि छत्रपती शहाजी राजांना एक भाऊ होता त्याचं नाव शंभूजी त्या शंभूचा आणि या दत्ताजीचा वाद पेटला बोलता बोलता एवढा वाद विकोपाला गेला एका तलवारीच्या वारात दत्ताजीला प्राण गमवावा लागला त्यावेळेला जिजाबाई मासाहेबांना 7वा महिना सुरू होता आणि 7व्या महिन्यात गर्भ असताना सुद्धा माडीवरून काहीच घडतंय हे कळाले नाही भाऊ गेला आणि भाऊ गेल्याच्या नंतर मग या जिजाबाई महाराजांचे वडील अर्थात लखोजीराव जाधव 60-65 वर्षाचा म्हातारा बाप चाल करून आला आणि तलवारीच्या भात्यात शंभूंना मारलं एकीकडे दीर दुसरीकडे भाऊ दीराला ज्यांनी मारलं भावाला ज्यांनी मारलं तो दीर होता आणि दीराला ज्यांनी मारलं तो सक्का स्वतःचा बाप होता काय वाटलं असेल पण आपला भाऊ गेला हे दुःख छत्रपती शहाजींना कळालं नाही सहन झालं नाही बातमी कानावर गेली कुठाय तो जाधव एका क्षणात त्याचे तुकडे करतो पण जात असताना नवऱ्याच्या पुढे पहिल्या क्रमांकावर 7 महिन्याची गरोदर माता उभी राहिली त्या आईचं नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब नवरा आतून यायच्या आत हातातून शमशेर हातात तलवार घेतली आणि तलवारीनं अशी समोर उभी राहिली पहिलं जिंकलं नवऱ्याला काही जिंकायचं असेल तर नका जिंकू नाही सासू सासरे जिंकित आले जमन
नाही मायबाप जिंकित आले दमन, नाही दीर भाऊजे जिंकित आले जमन, नाही नंदा भावा जिंकित आल्या तरी जमन. पण एक विनंती सांगतो माय, ज्या माईने नवरा जिंकला ती माय आयुष्यात सगळ्यात ग्रेट आणि सगळ्यात यशस्वी पत्नी म्हणून तिला मान मिळतो. म्हणून नवरा जिंका. इकून चोरून पैसे नेतील तिकून म्हणते बाई माझ्या बापाने केलं. इकून तुरी चोरल्या तो, इकून तुरीच्या अर्धी गोणी माझ्या डोळे लागता नेली ग. हा 9,500 भाव होता तो, 9 घातली अर्धी गोणी गपकून. आणि ते माझं लटकी ते त्याला काय म्हणतात तुमच्या परस. इकून जाताना तो परशीत पैसे घातले. मम्मीने केलं माझ्या मम्मी. तो मम्मी काय धीरूभाई अंबानीची चुलती थोडीची. दर महिन्यातून 2-3 बाऱ्या सोनं करायला नाही दादा. नवऱ्याला जिंका. आणि ऐका ना, ज्या बाईने नवऱ्याला जिंकलं तिनंच म्हणायचं माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदाने नाद, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. खबरदार बाबा, जर माझ्या पतीला स्पर्श कराल तर अगोदर झुंज माझ्याशी द्यावी लागेल. जीव तुला चालता येत नाही, जिंकला ना नवरा. जीव तुला चालता येत नाही, तुला महालात जावं लागेल, तू शांत हो. नाही मालक, ज्या बापानं माझ्या दिराला मारलंय त्या बापाचा मला सूड घ्यायचा. जीव तू शांत हो. नवऱ्याला जिंकलं, नवऱ्याने सासरा सोडला आणि पत्नीला राजमहालात नेलं, एका जागेवर बसवलं. प्रसंग फार गोड आहे, प्रसंग फार गोड आहे. चला पुढे. आणि पुढे गेल्याच्या नंतर काही दिवसाचा कालावधी गेला आणि कालावधी गेल्यानंतर जिजाबाई मा साहेबांना पहिलं पुत्र झालं आणि त्या लेकराचं नाव धीराचं ठेवलं. आणि त्या धीराचं नाव म्हणजे छत्रपती शंभू महाराज आहे. काय ठेवावं नावाला ज्या वेळेला नवऱ्यानं विचारावं त्यावेळेला बायकोनं म्हणावं मला माझ्या धीराची आठवण येते, माझे धीर स्वर्गवासी झाले. आपल्याला धीराचं सासूचं सुनाचं काही घेण देणं नाही का? त्याचं कारण आहे आपल्याला इकडलं घेणं देणंच नाही. बाई काय सांगू माझ्या मम्मीला इतका त्रासे सासूल तुकडा नाही. काय सांगू बाई माझे पप्पा इतकं काम करते तर सासरा 12 महिने राहणार. ही निस्ती मालिकापती माझ्या नवऱ्याची, माझ्या नवऱ्याची बायको आणि शिकलीची आजीची काय ना मालिका लागीर झालं लागीर. हा कसं पाठ हे बघा ना, दोन ज्ञानेश्वरी पाठ केली आता तो. हा मैतुलची तेरे अंगण की, कभी सास भी कभी बहू थी. आता काल परवा दिवशी पिक्चर रिलीज झाला. काय त्या पिक्चरचं नाव? हे रितुडी टाकतो ती पोरगी पोरग. हा पंढरी ही वस्तुस्थिती आहे महाराज. का ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान नाही ती वाणी उशिरा लवकर लक्षात राहते. ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान आहे ती वाणी लक्षात राहत नाही. चला, वाणी लक्षात नाही राहिली तरी चालेल गड्या, पण सूत्र ऐका. ज्या वाणीच्या बुडाशी ओरिजिनल ज्ञान आहे 725-735 वर्ष होऊन गेले, ती वाणी जीवाला हवी हवीशी वाटते. त्याचं कारण आहे भगवान श्री ज्ञानोबा आहे. 394 वर्ष झाले आणि 95व्या वर्षात आपण पदार्पण केलंय, पण ती वाणी आजही घराघरामध्ये पूजल्या जाते. ती वाणी म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. नवरा जिंकल्याच्या नंतर एक पोरगा झाला. एक पोरगा झाल्याच्या नंतर मग मात्र आता वेरूळ सोडलं आणि काही कारणास्तव नगरला आले. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये दोन्हीही मुलं जिजाऊ मासाहेबांचे जगले नाही. जर कधी अहमदनगरला गेले तर अहमदनगर मध्ये बुराक नगर नावाचं एक एरिया आहे, त्याला बुराक नगर असं म्हणतात. पण त्या बुराक नगर मध्ये सुद्धा एक वैशिष्ट्य, हिंदू आणि मुस्लिम बांधव मिळून तिथला सण साजरा करतात. त्या बुराक नगर मध्ये फार सुंदर देवी आहे आणि त्या देवीला हिंदू मुस्लिम दोघेही त्या देवीची पूजा अर्चना करतात. आजही बुराक नगर सर्च करा घरी गेल्यानंतर. आणि त्या बुराक नगर मध्ये पहिल्यांदा जिजाऊ मासाहेब गेल्या आणि गेल्याच्या नंतर प्रार्थना केली, हे मा, हे जगदंबे, एक प्रार्थना करते. हिंदूच्या स्त्रियाची झालेली विटंबना पाहवत नाही ग, हिंदूच्या स्त्रियाची झालेली विटंबना पाहवत नाही मा, काय करू ग? बस एकच विनंती आहे तुला, एकच विनंती, मला पोरगा नको ग, मला पोरगा नको, मला तुझा अंश पाहिजे आणि तो माझ्या पोटी पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्राला मागितलं शत्रुपेनं, ऐका ना, भगवान हनुमंतरायाला मागितलं अंजनीने,
भगवान हनुमंतरायाला मागितलं अंजनीने, आणि तुझ्यासारखा कर्तृत्ववान पोरगा माझ्या पोटीत पाहिजे. तिसरं मागणं मागितलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी, आणि जिच्याकडे मागितलं या विश्वात तिला जगदंबा असं म्हणतात. आणि पाहता पाहता त्या पुराणगरची ती देवी माझ्या राजमातेच्या, माझ्या राष्ट्रमातेच्या त्या ठिकाणी नवसाला पावली. पाहता पाहता गोड बातमी आली. नगरमध्ये गोड बातमी प्राप्त झाली. काही महिन्याचा कालावधी गेला. 6 महिने पूर्ण झाले जिजाऊ मासाहेबांना, आणि 7व्या महिन्यात पदार्पण केलं. 7व्या महिन्यात पती पत्नी, सासू सासरा आणि मुलीचे आई आणि वडील असेल तर मुलीला एखादी बहीण तेवढीच चालते. या सगळ्यात मिळून म्हणजे घरच्या 5-6 लोकात मिळून तिचे डोहाळे पुरवल्या जातात. याला डोहाळ जेवण असं म्हणतात. अलीकडच्या काळात डोहाळ जेवण हा शब्द फार खाली आणला. टेम्पो बनवा थऱ्या जायच्या, 7-8 डझन केळं, 2-4 किलो सफरचंद, 5-6 किलो मोसंब्या, किलो खारी खोबरं, गारा साखळ्या, आणि गेल्या 35 म्हाताऱ्या. तिकडं इथं नाही, इथं काय डाळ थोडाच पुढे तू इकडं आण ना डोळा जेवण करायला. महाराज कशाला उलथातात ग? हलकीच घेतली बा, हलकीच घेतली बा, मिळालेली हलकी 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 काय. हा एक खेळ असा आहे दादा. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम नगरमध्ये पार पडला, आणि डोहाळ जेवण करत असताना शहाजीच्या डोळ्यात पाणी आलं, छत्रपती राजेंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जीव अंतकरण भरून येते ग. निजामाने केलेला पाठलाग, आणि पाठलागाला ज्याला पाठवलं तो स्वतःचा सख्खा सासरा होता. सासऱ्यानं जावयाचा पाठलाग करायचा फरमान निघालं, आणि 7 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर एक दिवशी संध्याकाळी 8 वाजता बातमी येऊन नगरमध्ये धडकली, तुम्हाला आटा अहमदनगर सोडावं लागतंय. ज्यांना कळालं त्यांच्या बरोबर फक्त 2 ते 3, 4 वर्षाचा 6 वर्षाचा पोरगा आहे, आणि पोरगा स्वतःची पत्नी आणि 10-20 मावळे बरोबर आहेत. काय करावं कळत नाही. 7 महिन्याचा गर्भ छत्रपतींचा जिच्या पोटात आहे ती जिजाऊ माय, ती जिजाऊ मा साहेब बरोबर रात्रीच्या 8 वाजता स्वतःच्या मालकाला सांगितलंय, मालक तुम्ही बोटावर मोजण्या इतके मावळे घेऊन विजापूरच्या दिशेने आगेकूच करा. मी तुमच्या पाठीमागून आले. जमणार नाही जीव. का का संसाराचे सुख दुःख आपण समोर उपभोगलेत. मरू तर बरोबर आणि जगू सुद्धा बरोबर. याला म्हणायचं संसार. पप्पा जबाब तुम्ही पळाटे उठता तर मी घरी कूलरच्या हवेला बसते. त्याला नाही त्याचं नाव संसार नाही. रात्रीचे 8 वाजले. 2 घोडे तयार झाले. 2 अश्वावरती दोघे बसले. समोरच्या अश्वावरती छत्रपती शहाजी राजे आणि पाठीमागच्या अश्वावर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. नगरवरून घोडे निघाले. बरोबर घोडदळ आहेत, पायदळ आहेत, सगळे बरोबर निघाले. घोड्याची आणि यांची यात्रा आण्याच्या घाटापर्यंत आली. पण आण्याच्या घाटापर्यंत आल्याच्या नंतर माय 7 महिन्याचा गर्भ आहे. नगर ते आणे घाट आताचा अंतर मोजून घ्या. माझ्याकडे पहा. नगर ते आणे घाट आताचा अंतर मोजून घ्या. आण्याच्या घाटात मासाहेब आल्या, आणि आल्याच्या नंतर पोटात चमका मारू लागल्या. आता पर्याय राहिला नाही. स्वतःच्या कपाळावरच्या कुंकवाला छत्रपती शहाजीराजांना सांगितलं, मालक तुम्ही आता पुढे निघा, मी पाठीमागून येते. पर्याय राहिला नाही. मालक थांबायचं कुठं? घाबरू नको जीव, आपण जुन्नरच्या पायथ्याला थांबू. दोघा नवरा बायकोंचं ठरलं. 4-2 मावळे बरोबर घेतले. 10-20 मावळे जिजाऊ मासाहेबांच्या जवळ ठेवले. पण माझ्या कपाळावरचं कुंकू पुढे जातंय आणि मी मागे राहूच कशी. 7 महिन्याचा गर्भ घेतला, आणि तोच गर्भ, तीच माय आणि तीच घोड्याची रपेट पुन्हा सुरू झाली. आणि घाट ते जुन्नरला जर कधी गेले तर इतिहासात नोंद आहे. आंब्याचा मळा. त्या आंब्याच्या मळ्यात असं वैशिष्ट्य, 40 ते 45 एकर त्या काळात नुसती आंबराई होती. नुसती आंबराई. त्या आंब्याच्या माळात गेले, आणि आंब्याच्या माळात गेल्याच्या नंतर कुठल्या तरी सैन्यानं सांगितलंय, मालक आई साहेब आल्या. स्वतःची पत्नी आल्याला पाहिले, आणि मग अंतःकरण भरून आलं. जवळ आल्याच्या नंतर पाहिले, घामाघूम झालेल्या जिजाऊ मासाहेबांना जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. आता पोटात कळेनं जोर वाढवला होता. मालक तुम्ही सुखरूप आहात ना? माझी काळजी करू नका, इथे व्यवस्था होईल, नक्की होईल जीव. का? विश्वासराव देशमुख म्हणून शिवनेरीच्या त्या काळात शिवनेरी किल्ल्याचे व्यवस्थापक होते. त्या विश्वासरावांना निरोप पाठवला. विश्वासरावांचा गावात वाडा होता. त्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांना ठेवण्याचं ठरलं. आणि ठरल्याच्या नंतर मग मात्र आता विजापूरच्या दिशेनं छत्रपती शहाजीराजे निघाले. पण जात असताना मालक सोडून जातोय पहा. मालक सोडून जात असताना मालकीनबाईला त्रास व्हावा
याचं नाव मालकी नाही, याचं नाव मालकी नाही. मालक काय करू, माझ्यासारखी कमनशिबी मी आहे मालक. समोर जाणारा माझ्या कपाळावरच कुंकू आहे आणि त्या कुंकाला मारण्यासाठी, त्या कुंकाला संपवण्यासाठी येणारा दुसरा तिसरा कोणी नाही. या आभागी जिजाबाईचा बाप आहे. या दोन्ही दुःखामध्ये आणि तिसरं दुःख पुत्रप्राप्तीचं, 3 दुःख जिच्या अंतःकरणात तरी सुद्धा आपल्या नवऱ्याला हसत हसत निरोप देते. म्हणून तर राष्ट्रमाता गणल्या जाते. विश्वासराव देशमुखांना निरोप केला. संध्याकाळ सुरू होती. पहाटेच्या वेळेला छत्रपती शहाजी राजे स्वतःच्या मुलाबरोबर पुढे आगेकूच करतात. विश्वासरावांच्या खालच्या वड्यात मुलगी राहते. मालक गेल्यानंतर मुलीच्या डोळ्याला डोळा लागत नाही. दोन्ही अश्रुधारा डोळ्याला आहेत. काय करावं, आयुष्यात मालक फार महत्वाचे होते आणि डिलिव्हरीच्या वेळेला त्यांनी माझ्याजवळ असणं गरजेचं होतं असं प्रत्येक स्त्रीला वाटतंय. म्हणून अंतःकरणातून डोळ्याला पाणी येतंय. सकाळची वेळ झाली, तांबडं फुटलं आणि सूर्यानं किरण टाकायच्या वेळेला मग मात्र लखोजीराव जाधवाची स्वारी आली. म्हाताऱ्याचं वय तब्बल 65 वर्षाचं होतं. 65 वर्षाचा बाप आला आणि समोर विश्वासराव. खबरदार, जर कोणी समोर आलं तर त्याला या विश्वासराव देशमुखांच्या तलवारीला सामोरं जावं लागेल. सराक बाजूला, त्याला मानत नाही. मी भोसल्यांना मारणार. हातामध्ये तलवार घेतली. विश्वासराव देशमुखांच्या पाठीमागून तलवार उंच करत महाराष्ट्राची रणरागिणी अर्थात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी पहिली तलवार उंच केली आणि तेवढ्या स्वरात आवाज दिला, खबरदार बाबा, जर जाधवांच्या कुळातले असाल तर जागच्या जागेवर थांबा, अन्यथा पुढे येण्याचा प्रयत्न केला तर विसरून जाईल. या जिजाऊला कोणीतरी बाप नावाची व्यक्ती होती. स्वतःची लेख बोलली हो. लेख बोलल्याच्या नंतर लेकीच्या दोन्ही डोळ्यातून पाणी आणि तिसऱ्या हातातून तलवार पाहिली. असा जगाच्या पाठीवर बाप नाही, असा जगाच्या पाठीवर बाप नाही. तलवार जागच्या जागेवर गळून पडली. आपली पोरगी गरोदर आहे आणि तरी सुद्धा आपण तिच्या कपाळावरल्या कुंकाला मारायला निघालो. पहिला साक्षात्कार जगदंबेने केला आणि ताई ऐका, बापाला ढसा ढसा रडायला आलं. बापाने तलवार टाकून दिली. जीव एक विनंती करतो बाळा. बाबा विनंती नकोय मला, विनंती नकोय बाळा. बाबा, या अवस्थेमध्ये मुलीची पाठवणी करायची असते. या अवस्थेमध्ये मुलीला काय हवं ते नको पाहायचं असतं बाबा. पण माझ्या मालकाला, माझ्या सौभाग्याला आणि मला तुम्ही पळवलं बाबा, याची तुम्हाला परतफेड करावीच लागेल बाबा, करावीच लागेल. स्वतःच्या मुलीला पाहिलं आणि बापाच्या डोळ्यातलं सगळं क्रूर कृत्य नष्ट झालं. बाप जवळ आले, विश्वासराव देशमुखांच्या समोर नतमस्तक झाले आणि झाल्याच्या नंतर मग आपल्या लाडक्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. बाबा, कदाचित हाच हात जर तुम्ही काल फिरवायचं ठरवलं असतं तर माझ्या कपाळावरचं कुंकू विजापूरकडे आज गेलं नसतं. पण ऐका, कोणी को कोई टाल नाही सकता. म्हणून मा एक विनंती करतो, माय बापाच्या सुखासाठी कधी माहेरात नवऱ्याचा अपमान करू नको, माहेरात नवऱ्याचा अपमान करू नको. आपला फेवरेट शब्द आहे, माहेरात गेलं तर काय सांगू मम्मी, आमच्या पंटीच्या पप्पाला डोक्याचा पत्ता, त्याला आखलीचा भाग, मी होते म्हणून मेल्याचा संसार कधीच करू नको मा. आपण ज्या जिजाबाईच्या कुळातले आहोत त्या जिजाऊ मासाहेबांचा आदर्श थोडा तरी घ्या. ऐका ना, सकाळ झाली आणि आता माध्यान्हाला सूर्य येऊ लागला. पण माध्यान्हाला सूर्य येत असताना फार सुंदर आहे, फक्त 10 मिनिटाचं कीर्तन राहिले. माध्यान्हाला सूर्य येत असताना मग विश्वासराव देशमुखांना सांगितलं, गडावर जाण्यासाठी काय सोय. गडावर घोडा जात नाही, गडावर हत्ती जात नाही, गडावर गाडी जात नाही. गडावर जातो तो फक्त आणि फक्त श्यामियाना. ऐका रे ऐका, श्यामियाण्याची तयारी झाली. जिजाऊ मासाहेबांना श्यामियानात बसवलं. हत्ती दरवाजापर्यंत स्वतःचा बाप आला आणि स्वतःच्या बापाने पहिला खांदा दिला. बापाला खांदा देत असताना डोळे भरून आले. जीवू, सिंदखेड राजाचं वैभव किती मोठे ग, तेवढं सोडून तुला इथपर्यंत यावं लागतंय, चला पुढे. आणि एवढं कार्य झालं आणि झाल्याच्या नंतर तिथे गेल्यानंतर लखोजीराव जाधव 2 दिवस राहिले. तिसऱ्या दिवशी परत आले. कीर्ती ऐका, तिसऱ्या दिवशी परत आले आणि आल्याच्या नंतर निजामकालीन राजवटीमध्ये निजामाकडून लखोजीराव जाधवांची दिवसा ढवळ्या कत्तल करण्यात आली. स्वतःचा बाप तलवारीच्या पात्यानं मारला, स्वतःचा पती जवळ नाही. आणि आता त्या प्रसूत कळा निघू लागल्या. फाल्गुन वद्य तृतीया,
वेळ संध्याकाळी 6ची आणि 6च्या वेळेला सिंह गर्जना झाली. का एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आई शिवाई माता की जगदंबा भवानी की माझ्या राजाचं कार्य सुरू झालं. मग पाहता पाहता किती मोठा आनंद आहे, किती मोठा आनंद आहे. पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला क्षत्रिय घरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी. हे पूर्वीचे पाळणे आता पाळणार नाही, आता पाळणे संपले. आता फक्त रिमोट वरचा पाळणा, वर एक बिरबिरा आणि एक फेवरेट गाणं लिंबोणीच्या झाडा माग चंद्र पसरला ग बाई. आज माझ्या काळ झाला झोप कमून येत नाही. हरे हरे हे हरे हरे टोपे विनोदाचं पाणी होतं. हरे हरे टोपे पीले पीपल पान बुझले जो मोती तेरे अम्मी के गोदी में सो जा रे थाने दरम दुरू. गोकुळचा दूध पुडा, दूध प्यायची ती नरसाळी बाटली, त्याच्यात ते दूध वाटायचं. तापलेलं नाही, गाईचं नाही, म्हशीचं नाही, संकरित डुकराचं. संकरित गाय कधी गाय थोडीची ती, आम्ही तिला नाही म्हणत गाय. आणि कोणालाही पुसा माझ्यापेक्षा आजेच्या वयाची सरेत. हा तिला गाय नाही म्हणतायत महाराज. ते दूध द्यायचं म्हशीने. चला ते मग पोराच्या तोंडात दिलं. बाई पाळणा घरात 10ला पोरग झोपवलं, रात्री 6लाच उठलं. भेटायला आणि आईला आनंद झाला. शिवाई मातेला फक्त जाताना प्रार्थना केली होती, शिवाई शिवनेरीवर गेले ना, शिवाईचं दर्शन घेऊन या. आणि तेव्हापासून महाराष्ट्राला परंपरा लागली. तेव्हापासून महाराष्ट्राला परंपरा लागली. आजही मोठमोठे नवस छत्रपतींच्या घराण्यातले बाकी कोणतेच देवीला नाही, फक्त शिवाई देवी सोडता. शिवाईला नवस. आणि त्या आईची कथा आहे. माया मंदिरा लागे कळस फुटा या, माया मंदिरा लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी नाही पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाजी पिलाना भेटाया. तिन बांधल घरट. हे गाणे आहेत ना काळी एकचे. आणि काळी 2 मध्ये जर म्हणायचं म्हणलं तर पाव शेरपेंड खजूर खावा लागते सर. आई एवढं वैभव जगात कोणाचंच नाही. आणि ती माय ज्याच्या जवळ आहे ना, हा 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 सगळ्यात वैभवशाली. कशी असू द्या, फाटकी तुटकी गरीब गुरीब, पण ज्याच्या जवळ माय तो सगळ्यात श्रीमंत. आता ते विषय निघालाय म्हणून थोडस बोलतो. बोलावंच लागेल. ज्याची आवड आहे त्याला थोडी सवड
काढावीच लागेल. हा बरोबर ना. सगळ्यांना सगळे गाणे पाठ आहेत, पण ज्याची माय जिवंत आहे आहा त्याच्या प्रेमाचा सागर तात्काळ जिवंत आहे. आणि ज्याची माय गेली त्याच्या आयुष्यातलं प्रेम संपलं. का का ज्याची जिवंत आहे ना त्याला जाऊन विचारा. हंबरून वासराले चाटतेचा भागाय तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी अरे दिसती माझी मायर. एक लमानी गायक आहे, त्या गायकाने एक कविता गोड गायली. ज्याला आई आहे ना त्याची मजा आहे, पण ज्याला आई नाही ना त्याचं वास्तव आहे का वास्तव. येडू वाचून, येडू म्हणजे आई बर का. बंजारण भाषेमध्ये आईला याडी असं म्हणतात, पण हा आयराणी गायक आहे. येडू वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला नाही त्याला कळते. खरी आईची माया ज्याला नाही त्याला कळते. अग तळपत्या आता सांगायला वेळ नाही. मला थोडासा इतिहास राहिलाय आणि तेवढा इतिहास सांगून मला जन्म करून पुन्हा खाली बसावंच लागणार आहे. कारण किती आळलं तरी आपली भेट किती आहे. पहिल्या भेटीत इतकं कसं मिळेल. ज्याला कोणाला ऐकायचंय त्यांनी युट्यूबला बघा. आई आहे, भाऊ आहे, बाप आहे, मुलगी आहे. लेख वाचवा देश वाचवा. बीड जिल्ह्यातला पहिला अभियान करणारा मी कीर्तनकार. मुलगी वाचलीच पाहिजे, कारण की आपल्या बीड जिल्ह्याचं नाव बऱ्याच खाली गेलं, बऱ्याच खाली. अनेक लोकांनी त्याच्या त्या क्लिपा व्हायरल केलेल्या आहेत, सर्वांना ज्ञात आहे. मुलगी जर टिकली नाही का नाही, सगळं करा. 2 पोरी जर असतील तर 3री जर मुलगी असेल त्या मुलीला गर्भात मारू नका. ही खरी शिवजयंती असेल त्या मुलीला जन्माला येऊ द्या. तुमच्याकडे माझ्याकडे किती प्रॉपर्टी, 3.5 एकर जमीन, त्यातलं 1.5 एकर काँग्रेस गवत, 1 एकर पहाटे आणि 1 एकर बाजरी, एवढंच. तरी सुद्धा तुला वाटतं बाई काय सांगू, मी मायासारखी मोठी कोणी नाही. आणि एवढा असताना सुद्धा ते चप्पल हार, कोणता चप्पल हार, बूट हार, सँडल हार आपण सगळे कसं करतो. बरं एकच त्यात 3.5 ग्रामचा पत्ताना वरचे 8 मणी खोटे 100चे 100. मला विचारून घेऊन तुला कसं काय माहित, पाहिजे तेच केलंय. गुलाबी कागदातले मणी दिसले की मावशा येड्या झाल्या. तुमच्याकडे ते हे आलं का सर, बोलू का एक वाक्य समोर येत सर, तुमच्याकडे ते हे आलं का,
हा नवऱ्याला उपाशी ठेवायचा वार नाही अजून आला नाही. इमानदारीने सांगा तुम्हाला माझ्या रक्ताची शपथ. पशुपती नाही आलं सारा राष्ट्र पेटीला माहिती बाबांनी. अग जीत मारली नवरी. एक महादेव कोरडा ठेवाय ना. एक महादेव कोरडा नाही पण ध्यानात ठेवा जर महादेवाला सर्दी झाली तुमच्या नाकातून काय काय पडून त्याचा वेळ लागायचा. वेळभर नवरा उपाशी ठेवतील महादेवाला तांब्यावर तांबे घालते. आता जाळ झाला त्या गोष्टीचा. मी सांगत नाही माया पेक्षा वारकरी संप्रदायाची सेवा करणारे माणसे जाय का. गृहस्थी आश्रमातील स्त्रीनं म्हणजे पती पत्नीनं भगवान शिवाची पूजा ही श्रावणात करायची. बरोबर आहे. तर श्रावणात केलेला परिणाम आहे. जोडीने जर भगवान भोलेनाथाची पूजा केली तर त्यावेळेला सगळे देव नाही पावले तरी एकाला पावाच लागतं. आणि त्या देवाचं नाव म्हणजे जो पाऊस पाडतो तो मेघराज. जोडीनं शिवाची पूजा केली तर त्याला यावंच लागतं असा नियम आहे. पूर्वीच्या काळात आपले माय आपला आदाम आपली आजी जोडीनं शिवालयात जायचे. श्रावण महिन्यातच जायचे. त्याच्यातून बी पाऊस नाही आला तर कुमारिकेच्या हाताने शिवावर जाऊन शिवाच्या जगदंबेची प्रार्थना. कुमारिकेच्या जी पोरगी 5-6 वर्षाच्या आतली तिच्या आता कोणी निघतय पशुपती करतोय. कोणी निघतय काय ते पुसायचं नाही. आता मागच्या आपल्या ब्रह्मगिरीला गेली आमच्या गावातली चंद्रकली बरं गेली ताशी गेली तिला एसटी फुकट ही दिली नाही. अजून तुकडा खायचा आहे ना गेली तिला एसटी ही दिली नाही. बरं ही दिल्या नाही. ही दिल्या मावशी चांगले आहेत आमच्या गावातली कसं शिशी कल्ली घेऊ. ही दिली नाही चटली आंब्यातली. हा ऐका फुकट. बरं फुकट नीट जावा ना. पंढरपुराला गेली एसटी फुकट जाताना गेली 9मीला. दशमीला गेली तिथं राहिली. 9मीला गेली संध्याकाळी 10मीला राहिली. एकादशी दिवशी दुपारपोट निसतात शिर्याच्या माठात काय करायच्या माठात इतनपुरे बाबाच्या माठात. तिकडं आली खाय खिचडी. तिकडे गेली खाय खेळत. तिकडे गेली खाय राजगिरीत लाडू. बम झाली मात्र फुकट. आताच केलं प्रसाद म्हणून खाते. प्रसाद म्हणून 3 किलो शब्दांना आणले. गाडी 5:30ला लागली. 6:30-7:30 वाजता गाडी बरोबर ऑन रोडला लागली. कोणत्या सोलापूर हायवेला. आणि मग महाराज गाडी रोडला लागणं आणि खाल्लेल्या खिचडीने पोटात भांडणं करणं. फुकट पंढरपूर फुकट गे. अगा जवळ एकत होत तवर तू गडावर गेली नाहीस. हा बरं नीट जावा ना. कुंतलगिरीत बाया म्हाताऱ्याला नातरंडाला पेढे घेते. पुढं कुंतलगिरीत उतरली. जशी उतरली तशी खुब्यात मोडली. जाग्यावर खुब्याचे 3 तुकडे. आता देवाशान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. चला छत्रपतींचा जन्म झाला. जिकडे तिकडे आनंदोत्सव झाला. आणि बरोबर वयाच्या 12व्या वर्षी ऐका ना जेवढे संत झाले. सर माझ्या समोर आहेत. सरांनी माझ्यापेक्षा अभ्यास जास्त केला. जेवढे संत झाले प्रत्येक संतांना भगवंताचं वेड हे बाल्यावस्थेत लागलं. याच्यावर तुमचं काय मत आहे? बालवयात ज्याचं वेड लागलं त्याला भगवान पंढरीश परमात्मा म्हणायचा. म्हणून 5व्या वर्षी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. बाल्यावस्थेत वेड लागावं. वेड लहानपणी लागलं की मोठा झाल्याच्या नंतर तो कोणाच्याच बापाला वेद नाही. पण वेड लागावं. पण वेड लागत असताना असं लागावं बास देव पहावयाशी गेलो तेथे देवाची होणे ठेलो. आपल्याला वेड लागतो पण कोणतं संतोषी मातातलं याड लागलं. सगळीकडे आनंद झाला. आणि बरोबर 12व्या दिवशी शिवनेरी गडावर बारस झालं. सुवर्णाचा पाळणा रडू नको बाळा. मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते. फार गोळ्या बाळा जो रे माझे बाळा करुणा
करा रे बाळा जो जो रे घनश्याम योगी आला से विश्राम ओ स्वामी दाविन तुम्हा ओ स्वामी दाविन तुम्हा बाळा जो जो रे माझे बाळा माझे बाळा बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी झपल माझ सोनूल सोनूल माझ प्रत्येक आईच्या अंतःकरणातली भावना यार कधी होशील बाळा बापा बापांना सुद्धा एक विनंती आहे लेकरा देखता पुड्या खाऊ नका लेकरा देखता बिड्या ओढू नका लेकरा देखता भक्का हाणू नका लेकरा देखता झुलत येऊ नका अरे ज्याचा बाप जसा तसा त्याचा लेकरू होत असतं महाराज 12 दिवस पूर्ण झाले सर्वांनी जयघोष केला शिवाई मातेच्या नवसानं झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ठेवलं आणि वयाच्या 12व्या वर्षी महादेवाच्या मंदिरात जाणारा सवंगडी घेणारा आणि भगवान भोलेनाथाला रक्ताचा अभिषेक करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवरायांना जगद्गुरु तुकोबारायासारखे गुरु भेटतात भेटल्याच्या नंतर जर कधी मावळात गेले तर वडगाव मावळ नावाचं गाव आहे पोटोबा देवस्थान काळ भैरवाचं फार मोठं देवस्थान आहे शिवनेरीवरून त्या मावळात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे कीर्तन ऐकायला यायचे असे तिथले ताम्रपत्र आज सांगतात त्या ठिकाणी माझी रामकथा झालेली आहे त्या मावळात वडगाव मावळ मध्ये ती ताम्रपत्र दाखवतात एवढं गोड जुन्नर ते वडगाव मावळ नावाचं गाव तिथपर्यंत छत्रपती यायचे आणि आल्यानंतर तुकोबारायांची भजनं तुकोबारायांची कीर्तन ऐकायचे कीर्तन ऐकून एक दिवस मन उद्विग्न झालं आणि उद्विग्न झाल्यानंतर मग मनाची प्रसन्नता निघाली आणि मग स्वतःच्या गुरुदेवांना छत्रपती म्हणतात महाराज मला असं वाटतं हे काहीही नको अजिबात जमणार नाही राज तुमचं काम करावं लागेल काय करणे पालन करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करण्यासाठी ज्यांचा जन्म त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच कार्य आयुष्यभर केलं हेच या मा करणे काम बीज वाढवावे नाम मोजून 4.5 मिनिटात कीर्तन संपलेलं असेल फक्त एक विनंती सर्वांनी एकदा उंच हात करा सर्वांनी महिला पुरुष वा 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 त्या पाहत आहे फिटिंग वाले दादा चॅनल कोणतं आहे घरचं चेक काय नाव असं हे थांबा नाव आहे वा 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 एकदा पंढरीची वारी या चॅनलला घरी गेले ऐका